आपलं लहानपण किती भारी होतं ना. तर हेच बघा, काल बेंदूर होता आणि आपल्या लहानपणी कसं असायचं आणि आत्ता कसं आहे याचा खूप बदल असा जाणवला. तर लहानपणी एखादा सण यायचा म्हटला तर त्याची सुरुवात शाळेतूनच व्हायची. तर बेंद्राचं बघा, बेंदूर जेव्हा असायचा तेव्हा एखाद्या कागदावर बैलाचं चित्र काढून आणा, नाहीतर मातीचा बैल तयार करून आणा, त्याला चुन्याचा कलर द्या, गुलालाने त्याचे अंग रंगवा, हळदी कुंकवाने त्याचे डोळे हे रंगवा, त्याला नाम वाढा. या मुलांच्या आर्ट अँड क्राफ्टच्या ॲक्टिव्हिटीपेक्षा ह्या आपल्या ॲक्टिव्हिटी खरंच खूप भारी होत्या. आणि कुंभाराच्या घरी जायचं, त्यांच्यातून बैल आणायची. ही आत्ता शाडूची वगैरे बैल आली, पण तेव्हाची जी मातीची बैल आहे ना, त्याची मज्जाच वेगळी. तर सकाळी इकडं पुरणपोळीची तयारी चाललेली होती. तर पुरणपोळी करण्यासाठी मी काय करते, कणिक एकदम घट्ट मळून 1 तासभर पाण्यात ठेवते आणि त्याच्यानंतर मग 1 तासानंतर ती कणिक तेलामध्ये मस्तपैकी चुरून एकदम मऊसर मळून घेते. त्यामुळं पुरणपोळ्या कशा अशा टम्म फुगतात पण आणि जास्त वेळ अशा मऊसत पण राहतात. इकडं माझं कुरवडे आणि भजी तळून झालेलं होतं आणि मम्मींचं देखील पुरणाची तयारी झालेली होती. त्यांनी नैवेद्य तयार करायला घेतला होता आणि जाऊबाईंनी छान अशी पूजा करून घेतलेली होती. आणि पहिले बघा कसे ते हार लावणारे यायचे आंब्याच्या पानांचे, पण आता ते सगळं बंद झालेलं आहे. आणि मुळाचा सण असल्यामुळं जास्त नैवेद्य होते. गावातल्या प्रत्येक मंदिरात नैवेद्य, विहिरीला, रानाला असे खूप सारे नैवेद्य तयार करून झाले. पप्पांनी नैवेद्य दाखवून आले, जेवण वगैरे आवरलं आणि अशी बैलांची तयारी झालेली होती आणि बैल गावात निघाली होती मंदिरात पाया पडण्यासाठी. तर आम्ही थोडंसं बघितलं मंदिरात वगैरे बैल निघालेली होती. यानंतर आमच्यात बैल नाहीत, पण शेजाऱ्यांच्यात आहेत. तर त्यांची बैल पूजन करण्यासाठी घरी आलेली होती. हे असं दृश्य ना शेतकऱ्याचेच घरी बघायला भेटतं. तर जेव्हा बैल वगैरे सगळे मंदिरातून गावातून पाया पडून आलेले होते, तेव्हा भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकण्यात आला. म्हणजेच एखाद्या लहान लेकरावानी त्याची काळजी घेतली जाते, त्याला दृष्टी लागू नये म्हणून त्याच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. यानंतर एक एक करून बैल त्यांच्या दारात आला आणि एका सुपामध्ये त्यांनी धान्य घेतलेलं होतं, पुरणपोळीचा नैवेद्य घेतलेला होता. हळदी कुंकू पंचांत्री लावून त्याची पूजा केली. जेव्हा बैलाने सुपामधलं धान्य खाल्लं, पुरणपोळी खाल्ली, यानंतर पूजा संपन्न झाली. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जे काही सर्व बैल होते त्यांची पूजा करून घेतली आणि थोडे 2-4 असे फोटो काढले. तर आजच्यासाठी एवढंच. तर गावाला राहून या गोष्टीचा आनंद घेता येतोय हे बघून खूप भारी वाटते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.